नांदगावला 55.10% मतदान. कडक उन्हामुळे मतदानाची प्रक्रिया संथ गतीने. आता प्रतीक्षा 4 जूनच्या निकालाची. नांदगाव विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 पर्यंत 55.10% मतदान झाले. दुपारी 3 पर्यंत 1,39,244 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळच्या पहिल्या 2 तासात अवघे 7% मतदान झाले होते. दरम्यान नांदगाव विधानसभा कार्यक्षेत्रातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावाने आजच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार व्यक्त केलेल्या कळमदरी जामदरी या गावाने मात्र बहिष्काराची भूमिका बदलत मतदान केले. सुरुवातीला संथ असलेला प्रतिसाद 9 नंतर मात्र अचानक वाढला. मात्र त्यातही फारशी गती नव्हती. सकाळी 9ला 7% मतदानात 12% वाढ होते ते 11ला 18% जाऊन पोहोचले. नंतर त्यात पुन्हा 24% वाढ होत दुपारी 1 वाजता ते 32% पोहोचले. नांदगाव शहरात दिव्यांगांसाठी आदर्श मतदान केंद्रांवर मतदानासाठी आलेल्या दिव्यांगांना नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे, करनिरीक्षक राहुल कुटे यांनी मदत केली. मात्र दुपारच्या कडक उन्हामुळे त्यात अवघ्या 9.5 ते 10.5% भर पडली आणि दुपारी 3 वाजता 41.88 अशी एकूण टक्केवारी झाली. सायंकाळी 5 पर्यंत उन्हाची तीव्रता उतरेपर्यंत होणारी वाढ किती असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शहरातील हमालवाडा भागातील पालिकेच्या प्राथमिक शाळेतील एका केंद्रांवरचे ईव्हीएम मशीन नादुरुस्त होऊन मतदान बंद पडले. त्यानंतर दुरुस्ती करून ते पूर्ववत होत नाही तोच ते पुन्हा बंद पडले. साधारणतः अर्ध्या तासानंतर त्यात दुरुस्ती झाली. तोपर्यंत मतदारांना तिष्ठत बसण्याचा प्रसंग उद्भवला. त्यातच हळूहळू गर्दी वाढू लागली व येथील अस्वस्थता स्पष्टपणे जाणवू लागली. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील परथाडी गावातील एका मतदान केंद्रांवर झाला आहे. या केंद्रावरील ईव्हीएम मशीनची बॅटरी वारंवार बंद पडत होती. गंगाधरी येथील एका केंद्रांवर मोरे नावाचे वृद्ध मतदार मतदानाला आले तेव्हा त्यांचे मतदार यादीत असलेल्या नावापुढे मय्यत असा उल्लेख आल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. नंतर त्यांचे मतदान झाले. जातेगाव येथे काही मतदान केंद्रांवर पोहोचले. त्यांचे नावच मतदार यादीत नव्हते. नाव नसल्याने मतदानाचा हक्क त्यांना बजावता आला नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागले. नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव.